हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम भूषेन किंग प्रयोजनम. मानवी जीवनामध्ये दागिन्याला खूप महत्व आहे आणि दागिन्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हातातले दागिने वेगळे, पायातले दागिने वेगळे, गळ्यातले दागिने वेगळे, कानातले वेगळे, नाकातले वेगळे, असे वेगवेगळे दागिने आहेत. दागिने घातले की माणूस शोभून दिसतो, पण वास्तविक विचार जर केला तर शास्त्रकार सांगतात हस्तस्य भूषणम दानम. हस्त म्हणजे हात, भूषण म्हणजे अलंकार, हाताचं भूषण दान आहे. म्हणून आमच्या संतांनी घातला दुकान देती आली असी दान. दान देण्यासाठी दुकानच उघडलं, जसे जे पाहिजे ते आहे रे. एक जुनी कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देण्याची वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. हाताची शोभा दानाने. सत्यम कंठस्य भूषण. कंठ म्हणजे गळा, आवाज, बोलणे. बोलण्याची शोभा सत्य बोलण्याने. शास्त्रकार सांगतात सत्यम वद प्रिय वद. सत्य बोला आणि प्रिय बोला. का? कारण सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम. श्रोत हा शब्द श्रुत या संस्कृत धातूपासून आलेला आहे. श्रोत म्हणजे ऐकणे. नेहमी भगवंतांचे चरित्र ऐकले पाहिजे, शास्त्र ऐकले पाहिजे. कानाचा दागिना शास्त्र आहे, कंठाचा दागिना सत्य बोलणे, हाताचा दागिना दान आहे, कानाचा दागिना शास्त्र आहे. भूषेन किंग प्रयोजनम म्हणजे इतर दागिन्याचा काही उपयोग नाही. रामकृष्ण हरी.